स्वतः राज ठाकरेंनी 5 जुलैला सांगितलं जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसने करून दाखवलं. विषय तिथेच संपतो. बरं बरं. म्हणजे बाळासाहेबाचं ऐकणार नाही, फडणवीसचं ऐकणार, असे दोघे भाऊ म्हणतात. हां, अरे तुम्ही दोघे महाराष्ट्राच्या हितासाठी जवळ आलात तर मला एक उत्तर द्या की 2005 राज ठाकरे वेगळे झाले, या दोघा भावांची काय भांडणं असतील ती झाली. त्या भांडणातून महाराष्ट्राचं अनहित करायचं होतं, आम्ही नुकसान करायसाठी वेगळे झालो होतो, आता परत एकत्र येतो असं होतं का? कारण त्या 2005 नंतर 2009 मधल्या विधानसभा निवडणुका, लोकसभा निवडणुका झाल्या, त्यामध्ये मुंबईमध्ये शिवसेना भुईसपाट झाली. शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र असतो, त्यामुळे महाराष्ट्राचं वाटोळं झालं. कोणी केलं? राज ठाकरेंनी केलं. मग असं म्हणायचं का नाही नंतर 20 वर्षानंतर आम्हाला महाराष्ट्राचं भलं करायचं होतं म्हणून आधी वाटोळं करून घे, असं आहे का? का कुठला पत्रकार हे विचारत नाही त्यांना तुम्ही वेगळे का झालात सांगा, तुमचं वेगळ्या होण्यामध्ये महाराष्ट्राचं हित काय होतं ते आधी सांगा. 2009 लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या. लोकसभेच्या निवडणुका होण्यापूर्वी, महाराष्ट्राचं मतदान होण्यापूर्वी 4 महिने एक मोठी घटना घडली होती. मुंबईवर अजमल कसाबची टोळी चाल करून आली होती, 200 माणसं मारली गेली होती. महाराष्ट्राचा गृहमंत्री म्हणतो बडे बडे शहर में छोटी छोटी घटनाएं होती है, आणि या उपर मुंबईतल्या सगळ्या, ठाण्यातल्या सगळ्या जागा काँग्रेसला दिल्या. कोणामुळे दिल्या? राज ठाकरेमुळे दिल्या. बरं. पाकिस्तानाकडून मुंबई आणि महाराष्ट्र तोडण्याला आम्ही हातभार लावला, आणि आता आम्हाला चिंता आहे मुंबई तोडली जाईल. कुठला खोडेपणा? या खोडेपणाचं उत्तर कोणीतरी घ्या. बरोबर.